गुलाबी थंडी बरी वाटली? तुमच्या बाजूला बघा एखादा गुलाब बसलाय का? अरे बायकोवर बघा असतात ते वराड झाले ना सगळ्यांचं. इथे पण आहे का त्याचं लग्न नाही झालं? तुम्ही ना त्यांचं लग्न झालं नाही आणि तरी रिट्रीटला इथे आलेले आहेत. कोण आहे तिथे असे? सगळ्यांचं लग्न झालंय नक्की? तो बायकोवर बघायला लाजतं कशाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आयचे मुलांनो, की विवाह केल्यानंतर कोणालाही पश्चाताप होऊ नये. तर विवाह आनंद आहे, विवाह उल्हास आहे आणि विवाहामध्ये जे समाधान आहे ते कुठल्याही दुसऱ्या गोष्टींमध्ये आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपण हे वर्ष जे आहे 2025 हे ख्रिस्त सभा आपल्याला 30 वर्ष द इयर ऑफ द जुबली आपण साजरं करत आहोत. आणि या जुबली वर्षामध्ये आपले दिवंगत पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला एक ब्रीद वाक्य दिलं होतं की आपण सगळेजण काय आहोत? आशेचे तीर्थयात्री. वी आर द पिलग्रिम्स ऑफ होप. आणि तुम्ही सगळेजण इथे आज आला आहात ह्या 3 दिवसांच्या रिट्रीटसाठी. तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आशा आहे की नाही? प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही ज्या हेतूसाठी इथे आला आहात आणि जो ह्या रिट्रीटचा विषय आहे, गाभा आहे, की ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली आहे आणि जे मुलांच्या अपेक्षित आहे, अशा कपल्ससाठी, अशा दाम्पत्यांसाठी, पती पत्नींसाठी ही विशेष अशी रिट्रीट आहे. आणि जेव्हा ही रिट्रीट आपण करतो, आपल्या मनामध्ये एक आशा असते की माझा देव जिवंत आहे आणि माझा देव माझ्या ठाई जो लग्नाचा आशीर्वाद आहे, जो विवाहाचा आशीर्वाद आहे, तो पूर्ण करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आशेची तीर्थयात्री तुम्ही सगळेजण आशा मनामध्ये बाळगून वसईपासून, उत्तनपासून आणि इतर ठिकाणाहून इथे तीर्थयात्रेसाठी आला. आणि ही तीर्थयात्रा करत असताना आपण पवित्र दरवाजामधून प्रवेश करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे योहानाचं शुभवर्तमान अध्याय 10 आणि वचन 6 मध्ये की मी द्वार आहे, मी द्वार आहे. आय एम द डोर. आणि जो या दारामधून प्रवेश करतो तो माझा आहे. आणि म्हणून पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला विशेष आव्हान असं सुद्धा केलं होतं की ह्या जुबली वर्षामध्ये,
ही आशेची तीर्थयात्रा करत असताना सर्व कॅथलिक लोकांनी या आशेच्या दरवाजामधून, जुबलीच्या दरवाजामधून, या पवित्र दरवाजामधून म्हणजे जो ख्रिस्त आहे त्या दरवाजामधून आपण प्रवेश केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्यांच्या ठिकाणी धर्म प्रांताचे जे कॅथेड्रल्स आहेत त्यांचे मुख्य द्वार हे पवित्र द्वार म्हणून उघडले गेले आहे. आणि मला खूप आनंद आहे आणि मी भाग्यशाली आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये मला रोमला जाण्याचा अनुभव आला, संधी मिळाली, परमेश्वराने संधी उपलब्ध करून दिली. आणि रोम मध्ये त्यांनी 4 पवित्र दरवाजे उघडलेले आहेत. द 4 होली डोर्स. 4 रोमचे जे मुख्य बॅसिलिकाज आहेत, महामंदिरं आहेत, त्या 4 महामंदिरांमध्ये पवित्र दरवाजे त्यांनी उघडलेले आहेत. आणि जगभरातील हे आशेचे तीर्थयात्री ख्रिस्ती लोक रोमला येऊन त्या दरवाजामधून प्रवेश करतात आणि आपला विश्वास प्रकट करतात की आम्ही ख्रिस्ती आहोत, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत आणि आम्ही आशा बाळगणारी लोक आहोत. वी आर द पिलग्रिम्स. आम्ही तीर्थयात्री, फक्त जगाची तीर्थयात्री नाही तर आम्ही आशा बाळगणारे तीर्थयात्री आहोत. आणि आमची आशा ही प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. आणि मग त्यासाठी आपल्याला जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य आशेच्या तीर्थयात्रेसाठी रोमकरास पाठवलेलं पत्र अध्याय 5 आणि वचन 5 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आशा कधीही फजित करत नाही, लज्जित करत नाही. होप डज नॉट डिसअपॉइंट, हे ध्यानात घ्यायचं. आणि हे वाक्य मी तुमच्यासाठी आज विशेष करून घोषित करत आहे. अजून जुबली वर्ष संपलेलं नाही. 24 डिसेंबर 2024 पासून तर 24 डिसेंबर 2025 हे संपूर्ण वर्ष हे जुबली वर्ष आहे. आणि जुबली वर्ष हे प्रसादाचं वर्ष आहे, जे प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 4 आणि वचन 18 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्या स्वतःच्या गावी नाझरेथमध्ये की मी देवाच्या प्रसादाचं वर्ष घोषित करण्यासाठी आलेलो आहे. प्रसाद म्हणजे काय? द इयर ऑफ फेवर, म्हणजे ज्या वर्षांमध्ये प्रचंड आशीर्वाद मिळतात. शावर्स ऑफ ब्लेसिंग्स. इतके आशीर्वाद की ते आशीर्वाद आपण आपल्या अंतःकरणामध्ये आणि आपल्या झोळीमध्ये आपण स्वीकारू शकत नाही. इतके मोठे आशीर्वाद जुबली वर्षामध्ये आपल्याला प्राप्त होतात. अनेक वेळा अज्ञानामुळे आपल्याला त्याची जाणीव नसते आणि अज्ञानामुळे आपण काय करतो, अंधारामध्ये चाचपडत असतो, आपल्याला माहित नसतं. आणि ज्याप्रमाणे होशया संदेशा अध्याय 6 वचन 4 मध्ये सांगतो की अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे. माय पीपल आर पेरिशिंग बिकॉज ऑफ इग्नोरन्स. अज्ञानामुळे आपली ही परिस्थिती होऊ नये म्हणून हे तुमच्यासाठी मी वचन घोषित केलेलं आहे की आशा जर तुम्ही ठेवली त्या जिवंत देवावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती, तर तुम्ही फजित होणार नाही, तुम्ही लज्जित होणार नाही. कारण आपला समाज हा लज्जित करणारा समाज आहे. आपला समाज हा फजिती करणारा समाज आहे. एखाद्या दाम्पत्याचं, पती पत्नीचं लग्न झालं की त्याच्या लग्नाला 2 वर्ष झाली की घरातली लोक आणि शेजारातली लोक, गाव परिवारातली लोक, नातेवाईक यांची कुजबूज सुरू होते. कुजबूज. आता हा शब्द बघा, कुजबूज. तुम्ही ऐकला शब्द हा? आपल्या मराठी भाषेतला आहे का हिंदीतला आहे का इंग्लिश आहे? कुजबूज. आणि कुजबूज काय असते? की आता ह्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली, अजून पाळणा हलला नाही. खरं पाहता पाळणा का हलला नाही याच्याशी समाजाचा काही संबंध नाही, हे ध्यानात घ्या. काही संबंध नाही. परंतु आपण काय करतो, जे पती पत्नी असतात ते समाजाला भीतात आणि समाजाच्या भीतीमुळे आपला स्वतःवरला जो आत्मविश्वास आहे, स्वतःवरला जो कॉन्फिडन्स आहे, तो आपण हरवून बसतो. आपण निराश होतो आणि मग आपण समाजामध्ये जाण्याचं टाळतो. समाजामध्ये जाण्यासाठी
करण्यासाठी आपण काकू करतो, कारण लोक मला विचारतील, तिची मुलगी आहे, तिची पत्नी आहे, तिला विचारतील का ग काय झालंय, किंवा त्याला विचारतील काय रे काय चाललंय. आणि समाजाच्या भीतीमुळे माझ्या प्रिय मुलांनो अनेक वेळा आपल्या स्वतःवरचा आपला जो आत्मविश्वास आहे तो आपण पूर्णपणे गमावून बसतो. आणि हा आत्मविश्वास गमावल्यामुळे आपला जो विश्वास आहे देवावरचा तो सुद्धा कमी होत जातो. मग आपण तुलना करू लागतो की आता त्या रविवारी 2 वर्ष अगोदर ज्या रविवारी आमचं लग्न झालं त्यावेळेला आणखी 3-4 दाम्पत्याचं लग्न झालं होतं, पण त्यांना बघा कसं परमेश्वरानं मुला मुलींची देणगी दिली आणि आज आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, आमच्या घरामध्ये अजून काय नाही. आपला विश्वास कमी होत राहतो. पण आज या जुबली वर्षाच्या निमित्ताने मला खूप आनंद आहे. मी देवाच्या मनापासून आभार मानतो की या जुबली वर्षामध्ये तुम्ही सगळेजण विश्वासानं या तीर्थयात्रेमध्ये सहभागी झाला आहे आणि तुम्ही आशा बाळगून आहात की परमेश्वर आम्हाला टाकून देणार नाही. प्रभु तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणतरी तुमच्या मामासाठी प्रार्थना करत आहे. ज्या व्यक्ती मामासाठी प्रार्थना करत आहे त्या मामासाठी केलेली प्रार्थना परमेश्वर मान्य करत आहे, स्वीकार करत आहे. एका खांद्याचं हाड दुखत आहे असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. मानेचा एक साइड दुखत आहे, खूप त्रासातून जात आहे असे कोणाला तरी प्रभू आशीर्वादित करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एक व्यक्ती देवाजवळ प्रार्थना केली आहे, आम्हाला होणाऱ्या मुलाला आम्ही देवाच्या गौरवासाठी समर्पण करतो. तुमच्या मुलाला गुरुदीक्षा द्यायला देवाची तयारी आहे म्हणून देव संदेश देत आहे. हालेलुया. शरीराच्या पोटापासून वरतीपर्यंत खूप ॲलर्जीचा त्रास होत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. कोणतरी एक बेगीन छातीविषयी स्तनाविषयी खूप त्रासातून जात आहे, मनामध्ये खूप विचार येत आहे, खूप त्रासातून जात आहे एका स्तनाविषयी. त्या बहिणीचा हे जे त्रास आहे ते ईश्वर दूर करून देत आहे. खूप विसरपोतपणा त्रास देत आहे असे कोणतरी आहे. अनेक लोक तुम्हाला हसतात, पवित्र आत्मा तुमच्याकडे बघत आहे, तुम्हाला आशीर्वाद करत आहे. अर्धा डोकं दुखत आहे असे त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला प्रभू आशीर्वादित करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.